Good afternoon, friends. Today we have discussed here C tokens. What is the meaning of C tokens? So it is the smallest individual elements of C programs are known as C tokens. What is the need of C tokens? When writing the C programs, that time this C जेव्हा आपण सी मध्ये प्रोग्राम राईट डाऊन करत असतो तेव्हा प्रोग्राममध्ये जेव्हा इन्स्ट्रक्शन सेट करतोय त्या इन्स्ट्रक्शन्स काय असतात, विच टाइप ऑफ द इन्स्ट्रक्शन सेट हियर. एव्हरी प्रोग्राम or every C word is classified as a keyword, constant, operator, special symbols. Okay, now identifier, constant, string, special symbols, operator, these all combined in one single unit. It is called as programs. जेव्हा आपण प्रोग्राम राईट डाऊन करतो, when writing the program, that time these 6 different types of the tokens are required when writing the programs. So what is the C tokens? C tokens काय आहे तर आपण जनरली बेसिकली इन्फॉर्मेशन पाहत असतो की इन पॅसेज ऑफ टेक्स्ट इंडिव्हिज्युअल वर्ड्स अँड फंक्शनल मार्क्स आर कॉल्ड एज टोकन्स. इंग्लिशमध्ये आपण जेव्हा एखादा पॅरेग्राफ राईट डाऊन करत असतो तेव्हा त्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय दिलेले असतात तर वर्ड्स असतात, लेटर्स असतात, ग्रॅमॅटिकल सिम्बॉल्स यूज केलेले असतात किंवा डिफरंट टाईपचे इक्वेशन, डिफरंट टाईपचे सिम्बॉल्स आहेत. ओके, ह्या सगळ्यांचं मिळून एक पॅराग्राफ किंवा एक स्टेटमेंट तयार केलं जातं. तसं सी लँग्वेजमध्ये पण एखादा प्रोग्राम आपण राईट डाऊन करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये गरज असते ह्या सी टोकन्सची. सो इट इज अ स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स ऑफ सी प्रोग्राम्स आर नोन एज सी टोकन्स. सी टोकन्स मेनली क्लासिफाईड एज अ 6 categories. First one keywords, second one identifiers, okay, so third one constant, fourth one string, fifth one special symbols, and last one operators. These are basic 6 C tokens provided by the C compiler from the users. So याच्यामध्ये काय काय आहेत, जनरली कशासाठी वापरले जातात. एखादा प्रोग्राम आपण when writing the anyone examples, that time these 6 different types of the C tokens implemented in single programs. ओके, मग यातला प्रत्येकाचा कुठे ना कुठे हा रेफरन्स यूज केला जातो आणि त्याच्यामधनं प्रोग्राम हा पॉवरफुली आपण डिझाईन करत असतो. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर हा एक प्रोग्राम मी राईट डाऊन केलेला आहे आणि सो दिस इज द मेन फंक्शन. आणि पाठीमागल्या लेक्चरला सांगितल्याप्रमाणे की एव्हरी प्रोग्राम ऑर एव्हरी सी प्रोग्राम हॅज ओनली वन मेन फंक्शन सेक्शन अँड इट्स स्कोप इज स्टार्ट ओपन करली ब्रॅकेट अँड क्लोज करली ब्रॅकेट. आता जेव्हा आपण एखादा प्रोग्राम राईट डाऊन करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. सो त्याच्यामध्ये रिझर्व वर्ड्स आहेत, दॅट इज कॉल्ड एज कीवर्ड्स ऑर युजिंग बाय द डेटा टाइप्स. व्हेरिएबल डिक्लेरेशन्स केलेले आहेत, बिल्ट इन फंक्शन्स दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर आणखी त्याच्यामध्ये काही मॅथमॅटिकल इक्वेशन्स असतील किंवा त्याचं लॉजिक असेल तर ते लॉजिक तिथं सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जिथे इम्प्लिमेंट केलं जातं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं की एक प्रोग्राम किंवा एक एक्झाम्पल आपण म्हणतो त्याला. जेव्हा आपण असं एखादा एक्झाम्पल सोडवत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जर युजरला when develop the powerful programming, that time there are required the keywords as well as identifiers or constant values. सो त्यातला सगळ्यात महत्वाचा पहिला जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे कोणता आहे तर कीवर्ड्स. सो व्हॉट इज द कीवर्ड्स. जनरली आपण इथं हा जो एक्झाम्पल राईट डाऊन केलेला आहे तर ह्याच्यामध्ये पहा every C programs word has classified as 2 categories. First one as a keywords or second one as a identifiers. Okay, so प्रत्येक C program मधले जे काही वर्ड्स आहेत हे वर्ड्स आपण क्लासिफाईड केले ॲज अ कीवर्ड्स ॲज अ आयडेंटिफायर्स. मग आपण ह्याच्यामध्ये काय देतोय दिलेल्यामध्ये तर कीवर्ड्स काय आहे पहा. कीवर्ड्स काय, ऑल कीवर्ड्स हॅव फिक्स्ड मिनिंग. जेव्हा आपण कीवर्ड्स आपण राईट डाऊन करत असतो तेव्हा प्रत्येक कीवर्डचा हा फिक्स मिनिंग दिलेला असतो. दे डू नॉट चेंज इट्स ऍक्च्युअल मिनिंग ड्युरिंग द प्रोग्राम एक्झिक्युशन. एव्हरी कीवर्ड हॅव फिक्स्ड मिनिंग. दे डू नॉट चेंज इट्स ऍक्च्युअल मिनिंग ड्युरिंग द प्रोग्राम एक्झिक्युशन अँड दिस मिनिंग कॅनॉट बी चेंज्ड. Keywords served as a basic building blocks of programs. कीवर्ड्स काय केले जातात, कीवर्ड्स हे आपण काय करतोय की सर्व करतात ऍज अ बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोग्राम्स म्हणून ते सर्व करतात. पहा त्याच्यानंतर पहा काय दिलेलं आहे. ऑल कीवर्ड्स मस्ट बी रिटन इन ऑलवेज लोअर केस लेटर्स. ऑल कीवर्ड्स ऑलवेज रिटन इन स्मॉल केस लेटर्स बिकॉज
प्रत्येक कीवर्डचा हा काय केलेला असतो की फिक्स मिनिंग दिलेला असतो. सी कंपायलरमध्ये जेव्हा आपण एखादं वर्ड एक्झिक्यूट करून घेत असतो तेव्हा त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर केले की हा ए आणि हा ए जर कन्सिडर केला तर त्या दोघांच्या आन्सीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या आन्सीच्या व्हॅल्यूज ह्या डिफरंटच्या आहेत. सपोज एची जर आस्की व्हॅल्यू पाहिली तर कॅपिटल एची आस्की व्हॅल्यू आहे ही 65 आहे आणि स्मॉल एची जी आहे ती 97 आहे. So both are different types of the value accessed by the compiler. म्हणून आपण जेव्हा ह्याच्यामध्ये प्रोग्रामिंग करत असतो तेव्हा प्रत्येक वर्डचा हा फिक्स्ड मिनिंग दिलेला असतो. सो सुरुवातीलाच काय सांगितलं होतं की कीवर्डची डेफिनेशन काय सांगितली होती की एव्हरी कीवर्ड हॅज अ क्लासिफाईड ॲज अ कीवर्ड ऑर ॲज अ आयडेंटिफायर. प्रत्येक कीवर्ड हा त्याच्यामध्ये एक तर कीवर्ड्समध्ये किंवा प्रोग्राममधले जे काही वर्ड्स क्लासिफाय केलेले आहेत, प्रोग्राम राईट डाऊन करत असताना आपल्याला काही कीवर्ड्स यूज करायचे आहेत, काही आयडेंटिफायर यूज करायचे आहेत, काही बिल्ट इन फंक्शन्स आहेत, काही युजर डिफाईन फंक्शन्स आहेत. जशी प्रोग्रामची रिक्वायरमेंट असते त्यानुसार आपण इथं आपला प्रोग्राम हा राईट डाऊन करत असतो. सो मग सगळ्यात महत्त्वाचं काय तर पॉवरफुल प्रोग्राम करायची लॉजिकली ते स्ट्रॉंग असले पाहिजे, टेक्निकली सपोर्ट केले पाहिजे. असे जेव्हा प्रोग्राम करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये यूज केली जाणारी कन्सेप्ट म्हणजे कोणते असते तर कीवर्ड्स असतात. कीवर्ड्स काय आहेत? कीवर्डची डेफिनेशन आता आपण एक्सप्लेन केली की कीवर्ड्स काय आहे तर ऑल कीवर्ड्स हॅव फिक्स्ड मिनिंग असतो. प्रत्येकाचा मिनिंग केला जातो. सॉरी चेंज केला जात नाही. प्रत्येकाचा फिक्स ठेवलेला असतो. जसं प्रत्येक लँग्वेज सपोज आपण मराठी घेतली, मराठी लँग्वेज हिचा ओन व्हॉकॅब्युलरी सेट आहे. तसा सी लँग्वेज घेतली, सी लँग्वेज तर ह्या सी लँग्वेजचा पण स्वतःचा ओन तिचा एक व्हॉकॅब्युलरी सेट आहे. आता ह्याच्यामध्ये मराठीमधले किंवा इंग्लिशमधले जे वर्ड्स आहेत ते एक वर्ड हा अनेक अर्थाने यूज केला जातो. डिफरंट मिनिंगसाठी ते यूज केली जातात. पण लँग्वेजमधले जे काही वर्ड्स आहेत त्या वर्डचा मिनिंग फक्त एका स्पेसिफिक पर्पजसाठी यूज केला जातो, त्याचा दुसऱ्या ठिकाणी यूज होत नाही. जेव्हा अशी कन्सेप्ट येते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं कीवर्ड्स असं म्हटलं जातं किंवा वर्ड्स असं म्हटलं जातं. सो ह्याच्यामध्ये हा जो व्हॉकॅब्युलरी सेट आहे सी लँग्वेजचा तो लिमिटेड आहे. ऑल नॅचरल लँग्वेजेस हॅज अनलिमिटेड व्हॉकॅब्युलरी सेट बट कम्प्युटर लँग्वेजेस हॅज फिक्स्ड व्हॉकॅब्युलरी सेट अँड दे डू नॉट चेंज इट्स ॲक्च्युअल मिनिंग वेन प्रोग्राम एक्झिक्यूट इट्स डेटा. जेव्हा कंपायलरकडे एक्झिक्युशनला जातात तेव्हा त्याचा कुठल्याही प्रकारचा डेटा आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे ती एक्झिक्युशनमध्ये चेंज केली जात नाही. सो आपण थोडंसं पुढं जाऊया. मग कीवर्ड्स किती आहेत? पहिला पहा, keywords referred as the basic building blocks of programs. Without keyword we cannot develop the powerful programming. All keywords have fixed meaning and they do not change its actual meaning of programs. Keywords always written in small letters. There are varieties of keywords, that means there are 32 keywords are used when writing the programs. Such are these. आता ते 32 keywords कोणते आहेत ते आपण क्लासिफाय करूया. ओके, सो 32 कीवर्ड आपण याच्यामध्ये लिहूयात आणि त्याचा यूज कसा कुठे केला जातो हे पाहूया. सो मी एक ह्याच्यामध्ये टेबल डिझाईन करतोय 32 कीवर्डसाठी. पाहूयात 32 कीवर्डसाठी आपल्याला काय करता येते का, कारण 32 कीवर्ड्स आपल्याला लिहायचे 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. ओके, सो दिस वन फर्स्ट, सेकंड and now last one is fourth. Okay, there are 32 keywords in here. So write down करतोय मी. पहिला जो कीवर्ड आहे तो म्हणजे आहे ॲटो, दुसरा आहे ब्रेक, तिसरा जो आहे तो म्हणजे केस. ओके, केस. Then next one character, then constant, CONST, constant. The next one continue. Next one default. Then next one do. Next one do. Then now double, else, enum,
enum, then extern, then next one float, then for, okay, then now next one go to, if, now next one remaining another, it's for integer, next one long, next one register, then नेक्स्ट वन, त्याच्यानंतर पुढचा वर्ड आहे तो पाहूयात आपण याच्यामध्ये रिटर्न, देन रिटर्न नंतर शॉर्ट, देन साइनड, देन नेक्स्ट वन साइज ऑफ, देन स्टॅटिक, देन नेक्स्ट स्टॅटिक. त्याच्यानंतर नेक्स्ट वन वर्ड आहे तो म्हणजे स्विच, देन स्ट्रक्ट, देन नाउ नेक्स्ट वन टाइप, ओके. नाउ नेक्स्ट वन त्याच्यानंतरचा जो वर्ड आहे तो म्हणजे पहा युनियन, unsigned, then wide, volatile, then next one, last one, why. Okay, these 32 keywords are used when writing the programs. That time these different 32 keywords as a referred, as a keyword, as a data type, as a conditional statements, as a looping statement, as a data type, अशा डिफरंट ठिकाणी आपण ह्या वर्डचा यूज करून आपला जो डेटा आहे किंवा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम आपण काय करत असतो, राईट डाऊन करत असतो. सो देर आर 32 keywords are used in this programming language. So first atto, second one break, case, character, constant, continue, default, do, double, else, enum, extern, float, for, go to, if, int, long, register, return, short, signed, size of, static, switch, struct, type, union, unsigned, void, volatile. Okay, so last one, why. Okay, so these are 32 keywords are used writing the programs. त्याच्यानंतर पुढे पाहूयात. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की ऑल कीवर्ड्स हॅव फिक्स्ड मिनिंग अँड दे डू नॉट चेंज इट्स ऍक्च्युअल मिनिंग द ड्युरिंग द प्रोग्राम एक्झिक्युशन. हा झाला ह्याच्यामध्ये हा कीवर्ड झाले. याच्यानंतर म्हणजे हे 32 कीवर्ड्स हे आपल्या प्रोग्राममध्ये यूज केले जातात. ह्याच्यानंतरचा कन्सेप्ट पाहूयात. नेक्स्ट वन आयडेंटिफायर. सो हा कीवर्ड इथं कम्प्लीट झाला. व्हॉट इज एन आयडेंटिफायर, आयडेंटिफायर कशासाठी म्हटलं जातं किंवा आयडेंटिफायर काय आहे हे पाहूयात आपण. So what is meaning of identifier? Identifier पहा याच्यामध्ये when writing the program that time there are required the variables. Okay, आता ह्या एक्झाम्पल मध्ये काय केलेलं आहे, एबीसी हे 3 व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. सो व्हॉट इज द व्हेरिएबल और which type of the rules to refer or what type of the prototyping rules refer to declare the variable names. ज्यावेळेस आपण एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करत असतो तेव्हा ते व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी कुठल्या प्रकारचे रूल्स रेफर केले जातात हे जेव्हा जिथं सांगितलं जातं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं की आयडेंटिफायर्स असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयडेंटिफायर? आयडेंटिफायर रेफर्स नेम ऑफ द व्हेरिएबल. पहा आयडेंटिफायर्स रेफर्स टू नेम ऑफ व्हेरिएबल, ॲरे, फंक्शन, स्ट्रक्चर, पॉइंटर, एटसेट्रा. सो वन्स अगेन आय एम रिपीट हियर. What is an identifier? Identifier refers name of variable. So it is important. So what is the variable? Next point मध्ये आपण डिस्कस करूयात. So identifier म्हणून आयडेंटिफायरचा कोणासाठी यूज केला जातो तो आयडेंटिफायर रेफर्स नेम ऑफ द व्हेरिएबल, ॲरे, फंक्शन, स्ट्रक्चर, पॉइंटर, एटसेट्रा. ओके, सो
दीज आर युजर डिफाईन्ड नेम्स. आता हे जे काही नावं घेतलेले आहेत हे सगळे कोणाचे आहेत तर हे युजर डिफाईनचे आहेत. म्हणजे युजरला जे पाहिजे ते मिनिंगफुल वेने आपण तिथं व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. जनरली जे काही प्रोग्राम दिलेले आहेत आणि जे व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतोय हे जनरली त्याच्याशी रिलेटेड असले पाहिजेत की जे प्रोग्राममध्ये इम्प्लिमेंट करणार आहे आणि त्याचा रेफरन्स हा व्हेरिएबलमध्ये आला पाहिजे. सो दीज आर युजर डिफाईन नेम्स अँड कन्सिस्ट ऑफ लेटर्स, डिजिट्स. ओके, पहा ह्याच्यामध्ये काय आहेत तर ह्या आयडेंटिफायर्स मध्ये काय दिलेले आहेत. फर्स्ट वन लेटर्स दिले, नेक्स्ट वन डिजिट्स दिलेले आहेत. ओके, नेक्स्ट वन स्पेशल सिम्बॉल्स दिलेले आहेत. ओके, हा स्पेशल सिम्बॉल्स. तर ह्याच्यामध्ये काय काय आहे. सो फर्स्ट वन लेटर्स कोणते आहेत. ओके, सो A to Z and as well as small a to z हे लेटर्स आहेत. अप्पर केस एज वेल एज लोअर केस लेटर्स यूज केले जातात. त्याच्यामध्ये डिजिट्स कोणते आहेत तर 0 to 9 डिजिट्स यूज केले गेले. त्याच्यानंतर स्पेशल सिम्बॉल्स कोणते आहेत तर देर आर डिफरंट टाइप्स ऑफ दी स्पेशल सिम्बॉल्स यूज्ड व्हेन डिक्लेअर द व्हेरिएबल्स सच एज हायफन, देन नेक्स्ट वन हॅश सिम्बॉल. ओके, और डॉलर सिम्बॉल और आणखी काय जे काही अनदर सिम्बॉल असतील किंवा आणखी सिम्बॉल्स यूज केलेले असतील तर ते त्यांचा यूज करून आपण इथं प्रोग्राममध्ये किंवा आयडेंटिफायर्स म्हणून यूज करत असतो. सो वन्स अगेन पहा ह्याच्यामध्ये काय दिलंय डिजिट्स, लेटर्स. आता पहा कुठल्याही व्हेरिएबलच्या सुरुवातीमध्ये काय असलं पाहिजे की each and every variable they are starts with as a letters, both uppercase as well as letters. We cannot start as a first letter of variable or identifier as a digit. आपण कुठल्याही आयडेंटिफायरला सुरुवातीला डिजिट यूज करू शकत नाही. त्याच्यानंतर पहा बोथ अपर केस अँड लोअर केस लेटर्स आर परमिटेड. द अंडरस्कोर कॅरेक्टर आर युज्ड टू लिंक बिटवीन टू वर्ड्स. आता ह्याच्यामध्ये स्पेशल सिम्बॉल्स दिला दॅट इज कॉल्ड अंडरस्कोर. सपोज मी ह्याच्यामध्ये वर्ड लिहिला, हा दिलाय रोल नंबर. So this is the two words, but linking that time using this underscore. हा अंडरस्कोर काय करतो, काय इंडिकेट्स करतो तर जेव्हा दोन वर्ड्सला लिंक करायचा असतो त्यामुळे त्याच्यामध्ये जो सिम्बॉल यूज केला जातो दॅट इज कॉल्ड अंडरस्कोर. देन नेक्स्ट वन आपण कुठल्याही व्हेरिएबलच्या मध्ये अंडरस्कोर यूज करू शकतो. काही सिस्टीमचे कंपायलर्स पहिलं लेटर ॲज अंडरस्कोर म्हणून सपोर्ट करतात. रूल्स काय दिलेत पहा. जेव्हा when declaring the identifiers that time compiler follows the rules. So पहिला rules पहा, first character must be an alphabet or underscore. So जेव्हा आपण आयडेंटिफायर्स म्हणून डिक्लेअर करत असतो तेव्हा त्या व्हेरिएबलच्या नावामध्ये किंवा जे काही आयडेंटिफायर जिथे यूज केले जाणार आहे ॲज अ फर्स्ट लेटर ॲज अ कॅरेक्टर मधलं असावं, त्याच्यामध्ये डिजिटने सुरुवात केलेली नसावी. मस्ट कन्सिस्ट ऑफ ओनली लेटर्स, डिजिट्स अँड अंडरस्कोर आर सपोर्टेड ऑर परमिटेड. ह्याच्यामध्ये काय काय यूज करू शकतो तर लेटर्स यूज करू शकतो, डिजिट यूज करू शकतो आणि स्पेशल सिम्बॉल्स यूज करू शकतो. ओनली 31 कॅरेक्टर आर सिग्निफिकंट. आता A to Z 26 झाले, हायफन 1 27, $1 28, रिमेनिंग 3 फाइंड आउट यू. ओके, सो ओनली फर्स्ट 31 कॅरेक्टर्स आर सिग्निफिकंट. कुठल्याही व्हेरिएबलच्या नावामध्ये डिक्लेअर किंवा आयडेंटिफायर डिक्लेअर करत असताना 31 कॅरेक्टर्स दिलेले आहेत. आणि इट मस्ट नॉट कंटेन व्हाईट स्पेस. आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्हाईट स्पेस यूज करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल असं दिलं रोल नंबर हा दिला, इथं मध्ये स्पेस आहे. एक स्पेस ॲज अ वन लेटर, एक स्पेस ॲज अ वन कॅरेक्टर असं कन्सिडर केला जातो. त्याच्यामुळे आपण इथं एक स्पेस ही देऊ शकत नाही. आणि नेक्स्ट वन काय यूज करू शकत नाही, कॅनॉट यूज अ कीवर्ड. आपण कुठल्याही प्रकारचे इथं कीवर्ड यूज करू शकत नाही. हा इथं झाला आयडेंटिफायर्स. सो दिस लेक्चर टुडे वी हॅव डिस्कस द keywords and identifiers. So this is the two important concept of C programming language. So first one, what is meaning of keywords and what is the meaning of identifiers. So once again repeat करतोय मी. Every keywords as a classified as a word or keyword or identifier. Keyword have fixed meaning, they do not change its actual meaning during the program execution. Without keyword we cannot develop the powerful programming. Keywords as a referred basic building blocks of programs. There are 32 keywords used in C language. All keywords written in always small letters. So बोर्डवरती आपण 32 keywords पाहिलेले होते. So identifier काय आहे? Identifier refers name of the variable, array, pointer, function, structure, etc. Okay, so this identifier refers letters, digits, special symbols use केले जातात.
each and every identifier starts with letters but we cannot use first letter digit. हे सगळे रूल्स आपण यूज करतोय. Such as we cannot use as a first letter as a keywords. Okay, this is the different types of the